विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा आज सकाळपर्यंत होती। मात्र ही चर्चा आता फोल ठरली आहे। नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची त्यांनी घोषणा केली आणि यानंतर रमीचा व्हिडिओ आणि राजीनाम्याबाबत कोकाटेंनी भाष्य केलं। मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांनी या व्हिडिओची चौकशी करावी आणि या चौकशीत दोषी आढळलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांकडे स्वतः राजीनामा देणार अशी घोषणा कोकाटेंनी केली आहे। तर कोकाटेंनी त्याचबरोबर ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले आणि ज्यांनी या संदर्भात बदनामी केली अशा सर्वांना कोर्टात खेचण्याचा देखील इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत माणिकराव कोकाटे आहेत। पूर्ण ज्या ठिकाणी दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे। त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। तर चौकशीत रमी व्हिडिओ खेळताना नव्हे ते आपोआप पॉपअप होत होते आणि ते बंद करण्याचा माझा प्रयत्न होता। मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रमीचा गेम खेळत नव्हतो किंवा कुठलाच गेम खेळत नव्हतो। हा मोबाईल वेगळा होता जो मी कधीच ऑपरेट केलेला नव्हता आणि त्यामुळे स्किप होऊ शकत नव्हतं असं माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलंय। मात्र हा संपूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही किंवा 18 सेकंदाचा व्हिडिओ का दाखवला, जर मी खेळत असतो तर संपूर्ण हा व्हिडिओ दाखवायला पाहिजे होता असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे नाहक बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात मी आता कोर्टात जाणार आहे आणि त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांना अजून ब्रीफिंग केलेलं नाहीये। त्यामुळे माध्यमांमध्ये जे दाखवलं जाते त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि अशा प्रकारे विधान परिषदेच्या कामाच्या वेळी किंवा एकंदरीतच विधिमंडळाच्या कामकाजावेळी हे करणं भूषणावह नाही अशी जी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरही माणिकराव व्यक्त झालेले आहेत। तेव्हा आता ते एक लेखी पत्र देणार आहेत आणि सखोल चौकशीची विनंती या पत्राद्वारे करणार आहेत आणि हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष या सर्वांना हे पत्र देऊन या संदर्भातली सखोल चौकशी करावी अशी विनंती केली जाणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या संदर्भात चौकशी लागते आहे का आणि जर चौकशी लागलीच तर या संदर्भात काय पुढे होते बघावं लागेल। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। ती चौकशी तर करावीच लागेल ना, म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण ज्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये। तर विरोधकांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि ज्यांनी नाहक बदनामी केली त्यांच्यावर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया आता माणिकराव करणार आहेत। तर मीडियावर विश्वास ठेवून खरं तर मुख्यमंत्र्यांनी हे सगळं वक्तव्य केलं असल्याची त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र गेल्या 25 वर्षापासून विधिमंडळामध्ये मी आहे आणि त्यामुळे सगळे नियम मला चांगलेच माहिती आहेत। कशा पद्धतीने कामकाज चालतं, काय सगळे नियम असतात हे सगळं मी अवगत आहे आणि मी असं कसं करू शकतो अशा प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी आतापर्यंत कृषी क्षेत्रासाठी केलेल्या कामाची जंत्री सुद्धा वाचून दाखवली।